श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय तुळ राशीच्या बांधवांनो आणि भगिनींनो नमस्कार. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. अगदी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी जोडलेला आहे. तुम्ही शांत असता, न्यायप्रिय असता, समतोल राखणारे असता, पण याच स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या पाठीमागे काही लोक असे असतात जे तुमच्या प्रगतीवर जळतात आणि तुमच्या विरोधात कट कारस्थानं रचतात. मला माहिती आहे, तुळ राशीच्या व्यक्तीला कोणावरही पटकन विश्वास ठेवण्याची सवय असते. तुम्ही लोकांना लवकर माफ करता, दुसऱ्याच्या बाजूने विचार करता. पण मित्रांनो, ही जगाची रीत आहे. जोवर तुम्ही शांत आहात तोवर ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही प्रगती करू लागता तेव्हा तुमचे शत्रू तयार होतात. आज आपण एका सविस्तर प्रवासाला निघालो आहोत. हा व्हिडिओ कमीत कमी 10 ते 15 मिनिटांचा असेल, पण यातील प्रत्येक शब्द तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच बनेल. आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या आयुष्यातील ते 4 प्रकारचे लोक कोण आहेत जे तुमच्या पाठीमागे कटकारस्थान रचतात. त्यांना कसे ओळखायचे आणि त्यांच्यापासून स्वतःला कसे वाचवायचे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, श्री स्वामी समर्थ, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुळ राशीच्या व्यक्ती, तुम्ही मुळातः खूप संतुलित आणि न्यायप्रिय असता. तुमच्यात शांतताप्रियता आहे, सौंदर्यदृष्टी आहे आणि लोकांसोबत घेऊन जाण्याचा स्वभाव आहे आणि लोकांना सोबत घेऊन जाण्याचा स्वभाव आहे. पण तुमच्या याच चांगल्या सवयी तुमच्यासाठी शत्रू निर्माण करतात. तर जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टीला चूक म्हणता आणि अन्याय करणाऱ्याला विरोध करता, तेव्हा तो व्यक्ती तुमचा शत्रू बनतो. तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुम्हाला सहज मान मिळतो. लोक तुमच्यावर प्रेम करतात, पण हे प्रेम दुसऱ्यांना ईर्ष्या, जलन निर्माण करते. तुम्ही जेव्हा तुमच्या मेहनतीने पुढे जाता, तेव्हा तुमच्या बाजूला राहून शुभचिंतक बनलेले लोक तुमच्यावर जळू लागतात आणि तुमच्या यशाला पाय ओढू लागतात. जी तुमची सर्वांना मदत करण्याची वृत्ती आहे, तुम्ही ज्यांना मदत करता तेच लोक कधीकधी तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात, कारण त्यांना तुमची वाढ बघवत नाही. म्हणूनच माझ्या मित्रांनो, आता सावध होण्याची वेळ आली आहे. तुमच्या मागे कटकारस्थान करणारे लोक कोण आहेत ते समजून घेऊया. ज्योतिषशास्त्र आणि मानसशास्त्रानुसार तुळ राशीच्या लोकांना त्रास देणारे हे 4 मुख्य प्रकारचे लोक तुमच्या आजूबाजूला वावरत असतात. कामवासनेत किंवा स्पर्धेतून आलेले जे शत्रू आहेत ते कसे आहेत? तर मित्रांनो, तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र ग्रह सौंदर्य, प्रेम आणि भौतिक सुखांवर राज्य करतो. यामुळे तुमच्या आयुष्यात असे लोक असू शकतात जे तुमच्या जोडीदारावर किंवा तुमच्या यशावर डोळा ठेवून असतील. तर हे लोक तुम्ही कसे ओळखाल? मित्रांनो, हे जे लोक तुमच्या खाजगी आयुष्यात जास्त रस घेतात, तुमच्या जोडीदारासमोर तुमचे छोटे दोष मोठे करून सांगतात. कामाच्या ठिकाणी तुमचे यश स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न करतात किंवा भागीदारीत असताना तुम्हाला अंधारात ठेवून स्वतःचा फायदा बघतात. हे ते लोक आहेत जे तुमच्या प्रगतीवर जळतात. नंतर हे लोक तुमच्याबद्दल अफवा पसरवतात किंवा तुमच्या व्यावसायिक निर्णयांमध्ये जाणून बुजून चुका करतात, जेणेकरून तुमचे नुकसान होईल. काही शुभचिंतक असतात जे तुमच्या जवळचे आणि तोंड देखले असतात. हे लोक सर्वात धोकादायक असतात. ते तुमच्या अगदी जवळ असतात. कुटुंबातील, नात्यातील किंवा कामाच्या ठिकाणचे खास मित्र असतात. ते तुमच्यासमोर गोड बोलतात, पण तुमच्या यशावर आतून ते खूप जळत असतात, खूप ईर्ष्या करत असतात. तर हे लोक तुम्ही कसे ओळखाल? तर तुम्ही जेव्हा आनंदात असतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया थोडी थंड असते. तुमच्या प्रत्येक मोठ्या निर्णयावर ते थोडा धीर घे किंवा हे तुझ्यासाठी खूप मोठं आहे असं म्हणून तुमचे पाय मागे खेचतात. तुम्हाला ते प्रोत्साहित करत नाहीत. ते तुम्हाला धीर देत नाही.
ते तुम्हाला अजून मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्याबद्दलची खाजगी माहिती जी तुम्ही विश्वासाने त्यांना सांगितली आहे ते दुसऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली पसरवत असतात. ते तुमची सगळी खाजगी माहिती इतरांना सांगून टाकतात. आणि तिसऱ्या प्रकारचे लोक असतात ते म्हणजे नियमबाह्य वागणारे सरकारी किंवा कायदेशीर क्षेत्रातील लोक. मित्रांनो, तूळ राशी न्याय आणि कायद्याशी जोडलेली आहे. त्यामुळे अनेकदा तुमच्या कायद्याशी संबंधित लोकांसोबत काम करावे लागते. काही वेळा नियमांना न मानणारे किंवा भ्रष्ट लोक तुमच्यावर दबाव आणू शकतात. तर हे लोक तुम्ही कसे ओळखाल? हे लोक तुम्हाला शॉर्टकट घेण्यास किंवा नियमांचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करतात. जर तुम्ही विरोध केला तर ते तुमच्या कामात अडथळे आणतात किंवा तुमचा रेकॉर्ड खराब करण्याची धमकी देतात. कागदपत्रांमध्ये त्रुटी काढणे, तुमचे काम अडवून ठेवणे किंवा कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला ते अडकवण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, आता बघूया 4 नंबरचे जे लोक आहेत म्हणजे कामाच्या ठिकाणी ईर्ष्या करणारे सहकारी जे तुमच्यासारखे नाहीत. जे लोक तुमच्या इतके सक्षम नाहीत किंवा जे तुमच्यासाठी मेहनत करत नाहीत, ते तुम्हाला पुढे जाताना बघू शकतच नाही. तर हे लोक तुम्ही कसे ओळखाल? हे लोक तुमच्या अनुपस्थितीत तुमची निंदा करतात. तुमच्या बॉससमोर तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. टीम मीटिंगमध्ये तुमच्या कल्पनांना विरोध करतात आणि नंतर त्याच कल्पना थोड्या बदलून स्वतःच्या म्हणून ते इतरांसमोर सादर करत असतात. तुमच्या कामात छोटी मोठी अडथळे निर्माण करणे, महत्त्वाचे ईमेल फॉरवर्ड न करणे किंवा तुमची माहिती चुकीच्या लोकांना देणे, हे या लोकांचं काम असते. तर हे आपण बघितले तुमच्या पाठीमागे जे कटकारस्थान करणारे ते 4 प्रकारचे लोक आहेत ते आपण आता पाहिलेत. मित्रांनो, यासाठी आपण काही उपाययोजना करायच्या आहे. ज्योतिष उपाय आहे, इतर सुद्धा उपाय आहे. ते उपाय कोणते आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर या कटकारस्थानांचा परिणाम कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्र काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगतात. सर्वात प्रथम म्हणजे शनिदेवाची उपासना. तुळ राशीच्या मित्रांनो, शनी हा न्याय देवता आहे. तो तुमच्या कर्माचे फळ देतो आणि शत्रूंना त्यांच्या चुकीची शिक्षा देतो. तर तुम्हाला दर शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करा आणि शनी स्तोत्र नक्की वाचा. दुसरा उपाय म्हणजे देवी लक्ष्मीची उपासना. तुमचा स्वामी शुक्र असल्याने देवी लक्ष्मीची नित्यपूजा केल्यास तुमच्या आयुष्यात सकारात्मकता, धन आणि शांती येते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते. तिसरा उपाय म्हणजे हिरवा रंग. तुमच्या शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी विशेषतः बुधवार आणि शुक्रवारी हिरव्या रंगाचा उपयोग करा. हा रंग मानसिक स्थिरता आणि संरक्षण देतो. चौथा उपाय म्हणजे दगडाचा वापर. तुमच्या राशीनुसार हिरा म्हणजेच डायमंड किंवा ओपल धारण करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ असू शकते. पण यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच तुम्ही त्याचा वापर करावा. तर माझ्या प्रिय तुळ राशीच्या मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही न्यायाची आणि समतोलाची मूर्ती आहात. तुमच्यात शक्ती आहे, पण ती शांतीच्या माध्यमातून वापरायची आहे. यापुढे जेव्हा तुम्हाला तुमच्या पाठीमागे होणाऱ्या कटकारस्थानांची कल्पना येईल तेव्हा घाबरू नका. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहात. फक्त आज सांगितलेल्या नियमांचे पालन करा आणि शत्रूंना तुमच्या आयुष्यातून अलग करा. हा काळ तुमच्या जागरूकतेचा आहे, तुमच्या प्रगतीचा आहे. तुमच्या यशाला कोणीही रोखू शकत नाही. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर. तुम्ही यापुढे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचे याचा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही आजूबाजूच्या लोकांवर नजर ठेवू शकता. कोण कसं वागतंय, कसे तुम्ही लोक ओळखणार आहात, त्यानुसार तुम्ही लोक ओळखायला शिका आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल, तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. तुमच्या तूळ राशीच्या इतर बांधवांना शेअर करा, जेणेकरून तेही सावध होतील. आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा,
मी जागरूक आहे. जय श्री स्वामी समर्थ. आम्ही लवकरच तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात सकारात्मक आणणारे अजून काही उपाय घेऊन येऊ. भेटूया लवकरच. जय जय स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. धन्यवाद.